Welcome to our English with Sheikh Sir YouTube channel. Today we are going to learn about is, am, are use in Marathi. आज मी तुम्हाला मराठीमध्ये is, am, are या वर्डचं यूज ग्रामॅटिकली कसं करायचं ते या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. आम्ही अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे. लगेच आपण व्हिडिओला स्टार्ट करणार आहे. खूप इम्पॉर्टंट इंग्लिश ग्रामरचा इज, एम, आरचं यूज जे की प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला विचारले जाते, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ग्रामर आहे, ते मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. इंग्लिश ग्रामरमध्ये इज, एम, आरचं यूज कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा, हे आहेत आपले सब्जेक्ट. या सब्जेक्ट सोबत इजचं यूज करायचं, या सब्जेक्ट सोबत एमचं यूज करायचं, या सब्जेक्ट सोबत आरचं यूज करायचं. हे आहेत ही, शी, इट, सिंग्युलर नाउन. या सगळ्यांसोबत इज हा हेल्पिंग वर्ब यूज होते. ही इज, शी इज, इट इज आणि कोणतंही सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाव तर त्याच्यासोबत इज हा हेल्पिंग वर्ब यूज होत असते. त्याच्याबरोबरच आय सोबत कधी पण एम लागते किंवा एम सोबत कधीही आयचं यूज करायचं असते. यू, वी, दे आणि प्लुरल नाउन हे आर या हेल्पिंग वर्ब सोबत यूज होते. यू आर, वी आर, दे आर आणि प्लुरल नाउन आर म्हणजे दोन नावं किंवा एकापेक्षा जास्त नावं किंवा जे प्लुरल नाउन असतात त्यांच्यासोबत आर हा हेल्पिंग वर्ब यूज करायचा असतो. तर हे होतं इज, एम आणि आरचं या सब्जेक्ट सोबत अशा पद्धतीने यूज होते. एक रूल लक्षात ठेवायचा आहे. इज, एम आणि आर हे जे हेल्पिंग वर्ब आहे, जेव्हाही आपलं एखादं मेन वर्ब असणार तर मेन वर्बच्या बिफोर म्हणजे मेन वर्बच्या पहिले आपल्याला इज, एम, आर हे हेल्पिंग वर्ब यूज करायचा असतो. इथे मेन वर्ब या सेंटेन्समध्ये शी इज रीडिंग अ बुक या सेंटेन्समध्ये रीडिंग हा मेन वर्ब आहे आणि मेन वर्बच्या बिफोर म्हणजे अगोदर आपल्याला इज, एम आणि आर यामधील हेल्पिंग वर्ब यूज करायचा असतो. हा रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथे इज हा मेन वर्बच्या अगोदर यूज झालेला आहे, मेन वर्ब बिफोर. सेकंड रूल आहे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये इज, एम, आर याच्यानंतर नॉट लावायचा असतो. इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे, ही इज नॉट माय फ्रेंड. हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये इज, एम, आरच्या नंतर नॉट यूज करायचं. तर इथे इज अगोदर आलेला आहे आणि इजच्या नंतर लगेच नॉट हा वर्ड यूज झालेला आहे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. हे दोन रूल आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. इज सेंटेन्स एक्झाम्पल बघायचे आहे. पहिला सेंटेन्स आहे ही इज अ स्टुडंट. ही सोबत इजचं यूज केलेलं आहे. सेकंड सेंटेन्स दुसरा, शी इज माय सिस्टर. शी सोबत इज हा हेल्पिंग वर्ब यूज होतो जसं मी सांगितलं होतं त्या पद्धतीने. इट इज अ पेन. इज सोबत इट सोबत इज लावायचं किंवा इजच्या अगोदर इट येते. करण इज सॅड. करण हा सिंग्युलर नाउन आहे म्हणून याच्यासोबत इज हा हेल्पिंग वर्ब यूज होते. तर हे होते आपले इज सेंटेन्सचे एक्झाम्पल. आता एम सेंटेन्सचे एक्झाम्पल बघायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स आय एम स्टुडंट. एम सोबत ऑलवेज आयचं यूज होते किंवा आय सोबत एम लावायचं असते. इथे आय सोबत एम आलेलं आहे, इथे आय सोबत एम आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आय एम हॅप्पी. आय एम फ्रॉम अकोला. हे आपले सेंटेन्स फ्रेम केलेले एम सेंटेन्स एक्झाम्पल होते. त्याच्यानंतर आर सेंटेन्स एक्झाम्पल आहे. यू आर माय फ्रेंड. आरच्या अगोदर यू आहे आणि यू सोबत आर हा हेल्पिंग वर्ब यूज होतो. वी आर स्टुडंट्स याच्यासोबत आर हेल्पिंग वर्ब आहे म्हणून वी सोबत आर हेल्पिंग वर्ब लावायचं असते. वी आर स्टुडंट्स. त्याच्यानंतर दे आर प्लेइंग. आर हेल्पिंग वर्ब आहे आणि दे सोबत आर यूज होते. बुक्स आर ऑन द टेबल. बुक्स हा प्लुरल नाउन आहे आणि प्लुरल नाउन सोबत आरचं यूज होते. तर हे होते आपले इज, एम आणि आरचे काही सेंटेन्स एक्झाम्पल जे आपण तुमच्यासाठी तयार केले होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.